काळे ऑइल गोळा करणाऱ्या कष्टकऱ्यांना ओळखपत्र आणि परवाना मिळण्यासह विविध मागण्यांसाठी ऑइल वेचक कष्टकरी पंचायत महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून बुधवारी 5 जूनला राज्याचे कार्याध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी नगरसेवक तथा उपाध्यक्ष भाऊसाहेब उडाणशिवे, विकास उडाणशिवे, विजय नेटके, बाबासाहेब सरोदे, नितीन घोरपडे, रवी वैरागर, संकेत लोखंडे, रोहित पाथरे, अनवर शेख आदी सहभागी झाले। संघटनेचे सभासद असलेले शहरातील काळे ऑइल वेचक कष्टकरी हे वाहनात वापरलेले ऑइल गोळा करण्याचे काम करतात। काळे ऑइल हे धोकादायक कचरा या संज्ञेत येते। हे ऑइल जर पाण्यात गेले तर पाणी प्रदूषित होते आणि जमिनीत हे ऑइल पसरल्यास जमीन नापीक होते। सभासदांच्या कामामुळे पर्यावरणाला असलेला धोका टळतो। या सर्व कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होण्याऐवजी त्यांना प्रशासकीय व्यवस्था आणि पोलिसांकडून त्रास देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या संदर्भात नितीन पवार यांनी अधिक माहिती दिली। हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे, ओळखपत्र मिळाला पाहिजे, हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे, ओळख बोल मेरे भैया हल्ला बोल, काठी लेके हल्ला बोल, बोल मेरे भैया हल्ला बोल, बोल मेरे भैया हल्ला बोल, बोल माझा भाऊ। जागतिक पर्यावरण 5 जून आहे आणि या वर्षी मी 2024ची त्याबद्दलचं घोषवाक्य किंवा उद्दिष्ट वाक्य असं आहे की जमिनीचं वाळवंटीकरण रोखणं आणि जमिनीचं पुनर्भरण करणं हे या वर्षीचं उद्दिष्ट वाक्य आहे। तर आजचं जे आंदोलन आहे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे होतं आहे ते काळं ऑइल वेचक कष्टकरी पंचायत महाराष्ट्राच्या वतीनं होतं आहे आणि अहमदनगरमध्ये जे काळं ऑइल गोळा करतात आपण सगळेजण मोटरसायकल मोटारमध्ये जे वंगण तेल रुब्रिकेंट ऑइल वापरतो ते काही दिवसांनी बदलावं लागतं आणि ते गोळा करण्याचं पिढ्यानपिढ्या काम हे अहमदनगरच्या परिसरात अहमदनगरच्या विशेषतः रामवाडीमध्ये राहणारे सगळे कष्टकरी करतात। हे ऑइल आहे त्याला हजार्डस वेस्ट असं म्हणतात, म्हणजे धोकादायक कचरा। हा कचरा जर जमिनीत गेला तर जमीन नापीक होते, पाण्यात गेलं तर पाणी प्रदूषित होते। म्हणून आजचं आंदोलन हे पर्यावरण दिनाच्या आणि यावर्षीच्या ध्येयवाक्याच्या जवळ जाणारं त्याला न्याय देणारं आंदोलन। कारण असं हे काळं ऑइल गोळा करून जे पुनर्वापराच्या प्रक्रियेत जे कष्टकरी आणतात त्या कष्टकऱ्यांना मात्र न्याय मिळालेला नाही। ते जे कष्टकरी आहेत ते सगळेजण प्रशासनाच्या नियमबाह्य कारवाईचे बळी ठरतात वेळोवेळी। हे जेव्हा ऑइल गोळा करायला जातात तेव्हा पोलीस अडवतात, तुझ्याकडे त्याच्याबद्दलचं लायसन आहे का विचारतात। MPCB याच्याबद्दलचे जे कन्सेंट ज्याला म्हणतात तो कन्सेंट हे फॅक्टरीवाल्यांना देतं। फॅक्टरीवाले काय स्वतः ऑइल गोळा करायला जात, तर ते ऑइल गोळा करण्याचा जो कन्सेंट आहे तो काळं ऑइल गोळा करणाऱ्यांना प्रत्यक्ष काळं ऑइल गोळा करतात त्यांना मिळाला पाहिजे। ही आजच्या पर्यावरण दिनाची प्रमुख मागणी आहे। कारण ते आधी उल्लेख केला त्याप्रमाणे हे काळं ऑइल गोळा करून सगळ्या नगर जिल्ह्यात फिरतात, बाहेर पण जातात आणि हे काळं ऑइल गोळा करून ड्रममध्ये भरून ते ड्रम भरले की ते सगळे जे पुनर्प्रक्रिया करण्यासाठी जे रिफायनिंग फॅक्टऱ्या असतात त्यांच्याकडे ते काळं ऑइल पाठवतात। त्या फॅक्टऱ्या वेगवेगळ्या प्रक्रियेने त्यातला कार्बन जो आहे तो काढून घेतात आणि दुय्यम दर्जाचं ऑइल हे पुन्हा वापरासाठी आणतात। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे वर्षानुवर्ष काम करतात, ॲटोमोबाईल इंडस्ट्री ज्यावेळेस आली तेव्हापासून हे यांनी काम करायला सुरुवात केली। मात्र पर्यावरण कायदा यांनी काम सुरुवात केली त्यानंतर आला आणि मात्र त्या पर्यावरण कायद्यानुसार यांनाच एक प्रकारे गुन्हेगार धरलं जातं। हा सगळा त्यांच्यावर होणारा अन्याय आहे, हा दूर व्हावा। त्यांना जिल्हाधिकारी कचेरीकडनं ओळखपत्र मिळावं, क्रमांक 1ची आमची मागणी आहे। त्यांना MPCB जे आहे ते इतरांना कन्सेंट देतं, आम्हालाही कन्सेंट मिळावं। आणि तिसरं दुचाकीवर टेम्पोमधनं हे जेव्हा ऑइल गोळा करायला जातात तेव्हा अपघात होण्याची शक्यता असते। तर अपघात जर झालाच दुर्दैवाने तर त्याचा विमा या कष्टकऱ्यांना मिळावा, अशा 3 प्रमुख मागण्या घेऊन आज आमचं आंदोलन होतंय। पहिल्यांदाच काळं ऑइल गोळा करणारे कष्टकरी हे आपल्या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कचेरीसमोर किंवा प्रशासनासमोर अहमदनगर जिल्ह्यातले आलेले आहेत। आम्ही काही जण पुण्यावरनं आलो आहे, याची राज्याची संघटना त्याचं मुख्यालय पुण्यात आहे आणि पुण्यात आम्ही कन्सेंट पण मिळवलेलं आहे आणि आम्ही दिलेल्या ओळखपत्रावर जिल्हाधिकाऱ्यांकडनं ते अटेस्टेड करून मिळतं। त्यामुळे पुणे परिसरामध्ये असं काळं ऑइल गोळा करणाऱ्या कष्टकऱ्यांना त्यासाठी त्रास होत नाही।
अशीच प्रकारची प्रक्रिया अहमदनगर जिल्ह्यामध्ये राबवली जावी ही आमची प्रमुख मागणी आहे. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.